नमस्कार सर्वांना. मंडळी, प्रथम कोकणातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे मी सध्या कोकणात आहे आणि तुम्हाला कोकणातले काही ब्लॉग जे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय, आमचा परिसर, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या गोष्टी, हे सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करते. आता मी जी आहे ना, ती मी रत्नागिरीमध्ये लांजा तालुक्यामध्ये भांबेड गाव आहे. तिथे माझं माहेर आहे आणि सध्या आता मी माहेरी आहे आणि माहेरातून बोलते मी तुमच्या बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला तर पाठी बघत असाल की हा सगळं डोंगर आहे, इकडे सगळं डोंगराळ भाग आहे. शेवटचं घर सगळा डोंगराळ भाग आहे. इथे म्हणजे गावामध्ये ना अशी घरं लांब लांबच असतात, जवळजवळ चाळीसारखी घरं नसतात. पलीकडच्या वाडीमध्ये आहेत. आता इथे वाडी म्हणण्याची पद्धती, हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय, वाडी म्हणण्याचे प्रकार आहे. मी तुम्हाला आता थोडा परिसर फिरून दाखवते काय काय आहे ते. चला, हे बघा, हे माझं माहेरचं घर आहे. आणि इकडे हे जे घर दिसतंय ना, हे आमचं जुनं घर आहे. म्हणजे चुलत काका वगैरे सगळे एकत्र, जे आजीपासून जी पहिली पिढी होती ना, ती आम्ही सगळे एकत्र राहत होतो तिथे. त्याच्यानंतर आता माणसं पण घरात वाढायला लागली, त्याच्यामुळे हे इकडे आम्ही, माझ्या वडिलांनी घर बांधलं आणि पुढे माझ्या काकांनी पण घर बांधलेलं आहे. त्याचं काम चालू आहे. त्याचं शूटिंग तुम्हाला बघायला मिळेलच पुढे. हा जो दिसतोय ना, हा आमचा वाडा म्हणजे गोठा. हं. आणि हा तिकडे दिसतोय तो काकांचा, चुलत काकांचा ते आहे. पण आता उन्हाळ्यातून ना गाई, जी गुरं असतात ती बाहेर बांधली जातात वाऱ्यावर. त्याच्यामुळे ही बघा, ही आणि जास्त आता ठेवत नाहीत कोणी, कारण त्यांचा व्याप होतो गाई गुरांचा सगळा. सांभाळणं कोणाकडेच नाहीये. मला वाटतं इथेही दोघं तिघांकडेच आमच्या वाडीमध्ये आहेत, बस, बाकी नाही. आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे. समोर हा रस्ता आहे आणि हा सगळा डोंगराळ. आणि हे असं गवत गुरांचं ठेवलं जातं. ऍक्च्युली ते रस्त्यात त्याला उडवी म्हणतात, तो पण आहे. आता तुम्हाला सगळं फिरून दाखवते मी कसं कसं आहे ते. हे बघा, घराची रचना पहिलं जसं होतं ना, ओटी पडवी हे प्रकार होते, पण ते आता नाहीये. तरी देखील एका घरामध्ये आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आता ही झाडं आहेत, हे तुळशी वृंदावन आहे. कोकणामध्ये ही अशी असतात तुळशी वृंदावन, त्यांचं डिझाईन खूप छान. तिकडे बरीच अशी झाडं लावलेली आहेत. हे बघा, हे आहे आमचं अंगण. आमच्या अंगणाला फरशी बसवलेली आहे. माती सारवणं, जमीन करणं झेपत नाही. आमची ओटी पडवी आता प्लेन केली गेली. हे एकच असं हे केलं गेलं, उंचवटा त्याचा काढला गेला नाही. ते आमची पण ओटी पडवी होती. आणि हा झोपाळा, हा जो कोकणात प्रत्येकाच्या घरात असतो, झोपाळा, असं सगळं. हे बघा, हे आणि काही काम. हे बघा, हा गोठा आहे गुरांचा. ह्याच्यामध्ये रात्री बांधलं जातं. आणि उन्हाळ्यातून ना, आता खरा मार्च फेब्रुवारी पासूनच उन्हाळा खूप लागायला लागला यावर्षी. आता सुद्धा घामाघूम व्हायला होतंय. तर ते रात्रीची फक्त गोठ्यात बांधतात, पण उन्हाळ्यात दिवसा गुरं बाहेर बांधतात. बघा कशी गाय ना बघतीये शूटिंग कसं घेते, आमचा फोटो घेते का. ते वासरू आहे. हा परसबाग, ही तर प्रत्येकाच्या घराजवळ असतेच. मग तिथे अळू असेल, तुळशी वगैरे आहेतच, छोटी छोटी झाडं, केळी, हे सगळं असतं. पहिला इथे गोबर गॅस पण होता, पण आता ते सिलेंडरच त्यांनी सगळ्यांनी घरात घेतलेत. त्याच्यामध्ये शेण भिजवायला, गाई गुरच ह्याच्यामध्ये नाहीत. हे चिकूचं झाड आहे, अशी छोटी छोटी ही जी झाडं आहेत ती असतात. चूल पूर्णपणे बंद नाही, त्याच्यामुळे लाकडं आहेत. आणि खाली आपण ना शेत बघायला जाणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला विहीर पण दाखवते. हे बघा,
हा एक खालचा भाग घराच्या तिथे पण थोडंसं कंपाऊंड घालून माडाची झाडं आणि केळीचं, त्याच्यानंतर दालचिनी चं पण झाड आहे. कोकणात तर तुम्हाला माहिती असेल की जे आपले खडे मसाले म्हणजे काय म्हणतात त्याला, गरम मसाल्याचे जे आहेत ना ते सगळे कोकणात जास्त होतात. म्हणजे त्याचं पीक म्हणजे झाडं असतात. तसं हे तमालपत्र, हे बघा, हे तमालपत्र आहे. पण ह्या एका झाडातून दोन हे आहेत, म्हणजे त्याचं पान आहे ते वाळवून ते तमालपत्र, आणि त्याची साल आहे ती दालचिनी दालचिनी म्हणून वापरली जाते. काळी मिरी सुद्धा माडाच्या झाडावर सोडली जाते. जायफळ पण होतं, जायफळाची पण झाडं असतात. हे बघा. आणि मी तुम्हाला विहिरीकडे आणलंय त्याला, कारण आता विहिरीला पंप बसवलेला आहे, त्याच्यामुळे विहिरीवर येण्याची गरज लागत नाही. विहिरीवर फक्त ज्या वेळेला लाईट नसेल त्यावेळेलाच विहिरीवर यावं लागतं पाणी काढायला, नाहीतर विहिरीवर येण्याची गरज लागत नाही. पाणी आहे भरपूर आमच्याकडे. माझ्या माहेरी ना पाण्याचा दुष्काळ नाहीये. प्रत्येकाच्या दरवाजात कमीत कमी एक, नाही तर 2, 3, 4 विहिरी तरी प्रत्येकाच्या घराजवळ आहेत. दोन दोन 3 3 विहिरी आहेत. आता आमच्या इथेच 2 घरांच्या जवळ जवळ 4 5 आहेत. भाजीला वेगळी विहीर असं. आणि हा हातराहाट आहे. आता तुम्हाला दिसतोय का? हातराहाट आहे, त्याच्यावर जाळी बसवलेली आहे कचरा पडतो म्हणून. त्या हातराटाने मग ते पाणी काढलं जातं. जसं आता पायराट पण होता पहिल्यांदा, आता कोणाच्या विहिरीला नाही येतो तो, त्याच्यावर आडवी फळी टाकून विहिरीवर त्याच्यावर ते बसलं जायचं आणि पायाने तो फिरवला जायचा आणि त्याच्याने ते पाणी वरती यायचं. त्याला ते छोटी छोटी मातीची मडकी अशी लावलेली असायची, त्याला मोगे म्हणायचे, आमच्याकडे मोगे म्हणायचे. त्याच्यातून ते पाणी येतं, मग ते असं पाटासारखं केलेलं असायचं, त्याच्यात ते ओतलं जातं, म्हणजे ते फिरता फिरता आणि ते पाणी बाहेर येतं. ते पण खूपच छान. पण आता ते पायराट कुठेच नाहीये, कुठल्याच विहिरीवर नाहीये, काढून टाकला तो. मला मात्र खूप सांगताना मजा वाटते, कारण त्याच्यावर एकदा का होईना मी बसली. पाणी काढायला पण खूप डेंजर आहे. पूर्ण असं बऱ्यापैकी विहिरीच्या मध्ये थोडस पुढे असतो तो, आडवी फळी लावलेली, आणि त्याच्यावर बसावं लागतं आणि तो फिरायला लागला ना, तो गरागरा फिरायला लागतो आणि आपल्याला भीती वाटते हातमध्ये पाण्यात पडतोय का काय. पण हे सगळं असं आहे. हे बघा मंडळी, हे मगाशी मी दाखवलं ह्याचं झाड, तमालपत्र. ही तमालपत्राची पानं आहेत. साल दालचिनी म्हणून त्याची वापर होतो एकाच झाडाचा, आणि ह्या एकाच झाडाचं हे मला नंतर आता कळलं. हे बघा, हे जे आहे ना, हे नागकेशर आहे. म्हणजे एकाच झाडापासून 3 मसाले मिळतात, 3 मसाले: नागकेशर, तमालपत्र आणि दालचिनी. हे बघा, ही अशी आणखीन एक जो भाग काढला जातो ना, ह्याला पडवी म्हणतात, घराचा एक भाग. इथे आता आम्ही घरघंटी जी आहे ना ती पण आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे ती चक्की या भागात ठेवलेली आहे. आणि इकडे पण ही पडवीच आहे. ही बाहेरची, घराच्या बाहेरून ज्या साईडला असतात ना, पण त्या बंद आहेत वरून. आणि ह्या पडवी. आणि घरातला आतला भाग असतो तो पहिल्यांदा असायचं ओटी पडवी. आता तेवढं नाहीये कोणाकडे, पण एका घरात आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. सारवण म्हणजे हे आता गाई गुरं पण घरात नाहीयेत बऱ्याच जणांच्या गावामध्ये, तरी देखील आता आमचं आहे. त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे, त्याच्यामुळे गाई आहेत. आणि हे त्याच्यामुळे शेण मिळतं, नाही तर शेणही मिळत नाही. हे शेणाने हे असं सारवलं जातं. एकदम शहरासारखी घरं बनवलेली आहेत, त्याच्यामुळे गावातलं गाव पण संपलेलं आहे. पहिलं जे होतं मामाचा वाडा, चिरेबंदी वाडा आहे, पण जमिनी नाही आहेत. आता हे असं मातीच्या जमिनी म्हणजे सारवणं वगैरे हा प्रकार खूपच कमी झालेला आहे. हे बघा, हे आता आपण घावणे बघणार आहे आणि हे तेल लावलं जात आहे. ते त्या दिवशी मी बोलले होते तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की केळ्याच्या पानाचा जो देठ असतो ना, त्याला केळ्याचं ते सोप म्हणतात, त्याने ते लावलं जाईल. पारंपरिक पद्धत आहे. आता ब्रश वगैरे निघालेत, पण तेल लावायला
केळ्याचं सोप तो वापरलं जातं, ते देठाचा भाग. आणि चुलीवर हे जे पीठ आहे ना, हे पीठ फक्त तांदळाचंच असतं, याच्यामध्ये दुसरं काही नसतं. तांदळाचं पीठ थोडंसं जाडसर काढलं जातं, धुवून धुवून हे केलं जातं ना, तांदूळ धुवून वाळवून ना, म्हणजे जसं आपण मोदकाला करतो, फक्त पीठ जाडसर काढलं जातं थोडंसं. हां, आता हे टाकलेलं आहे, थोडंसं वाफ धरायला त्याला झाकण ठेवायचे. बघा ह्याचं आता आता हे उलटवणार आहे. तो जो घावणा आहे, तो घावणा म्हणतात, घावण म्हणतात. ठीक आहे. आता हे उलटवलेलं आहे. आता हे थोडा वेळ या बाजूने शेकणार आणि मग तो घावणा तयार झाला. ह्याच्याबरोबर तुम्हाला मी आणखीन पण सांगते, ही चूल जी ठेवलेली आहे ना, म्हणजे घरात गॅस आहे, सिलेंडर आहे, गॅस आहे तो, पण चुलीवर ही मेन म्हणजे ही पाणचूल आहे, म्हणजे पाण्याची भांडी, त्याच्यावर पाणी तापवलं जातं गरम आंघोळीसाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त भाकरी म्हणा किंवा हे असे काही पदार्थ, की घरात अशा काही व्यक्ती की काही त्यांना चुलीवरचा स्वयंपाक हवा असतो, म्हणजे पूर्णपणे चूल बंद नाही केलेली आहे, ती वापरात आहे. आणि इथे हे जे आपले काजू, हिरवे काजूगर जे आहेत ना, तर ते तुम्हाला आता दिसत असतील, हिरवे काजूगर जे झाडावरून काढले जातात आणि नंतर त्याच्यामधली जी बी आहे ना, ती काढून ती बाहेर विकली जाते किंवा तुमच्यापर्यंत येते, ती बी असते आतमधली. ऍक्च्युली विळीवर ते कापलं जातं ना. आणि म्हणजे दोन भाग केले जातात, ते मशीनमध्ये पण करतात खरं. आणि त्याच्यातली ती बी आहे ना, ती काढली जाते. पण आता ह्या एवढी काळजी घेत नाहीयेत. हँडग्लोव्ज किंवा प्लॅस्टिकची पिशवी वापरली जाते, कारण काजूचं जे तेल आहे ना, ते खूपच म्हणजे स्ट्रॉंग असतं आणि ते हात इतके ते खराब होतात की त्याच्यावरची स्किन जाते. त्याच्यामुळे हँडग्लोव्ज घातल्याशिवाय ते करत नाहीत. पण ह्यांना सांगून आमचं त्या ऐकत नाहीये. त्या म्हणतात मला तसं येत नाही आणि त्यांनी डायरेक्ट ते तसं करायला घेतलंय. ते बघा, एक त्याच्यातलं काढून दाखवा बरं. बी ही आहे ना, इथे काढलेले, चाळणीत टाकलंय तुम्ही. ही काजू गर काढले जातात ना, ते मशीनने काढले जातात. मशीनने कसं लावलं जातं, ही अशी बी लावली जाते आणि हे बघा, त्या ब्लेडने ते तसं कापलं जातं आणि ओपन झाला तो. आता त्याच्यातनं बी काढायची असते, ती हँडग्लोव्ज वगैरे घालून आणि त्या काठीने ती काढली जाते. ही प्रोसेस आहे, पण ती असं मशीन सुद्धा मिळतं आता. आणि हा ओला काजूगर असतो, त्याची भाजीसाठी वापरला जातो तो. कुटपालन हे काही यांच्याकडून मिळाली होती ना पिलं, ही आता नाही, ही सगळी गावठी आहेत का? सगळी गावठी आहेत, सरकारी नाहीत. एकही सरकारी नाहीये त्याच्यात. काळी कोंबडी जास्त आहेत, म्हणजे कडकनाथ तर दिसत नाहीये तो, पण काळी कोंबडीच जास्त आहेत. मंडळी, माझा एक भाऊ गावी असतो आणि त्याने, आता तुम्ही मगाशी बघितलं ते गाय, गिर गाय वगैरे ते पाळलेलं आहे. कुक्कुट पालन पण आहे. आणि ही शेती थोडीशी आमची भात शेती आहे, पण इतर वेळेला इतर पिकं घेतली जातात. उन्हाळ्यामध्ये. आणि घाट माथ्यावर जे शेती केली जाते ना, ती शेतीचे जे आहेत ते इकडे पण कोकणात हल्ली केले जात आहेत. आणि ते म्हणजे तो प्रयोग यशस्वी होतोय, कारण पाणी मुबलक आहे आमच्याकडे. पाण्याचं काय हे नाहीये, दुष्काळ नाहीये अजिबात. आणि कोकणातली जी पिकं आहेत ना, म्हणजे कोकणातली फळं असतील, ते सुद्धा आता घाटमाथ्यावर होत आहेत, कारण आंबा लावला जातोय, फणसही आहे. आता माझं पुण्यातलं पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही जिथे राहतो, तिथे आमच्या फणसाला भरपूर फणस लागलेले आहेत. त्याच्यामुळे अशी घेतली जातात. आता ह्यांनी आणि जे केलेलं आहे ना इथे लागवड, हे बघा, ही आता हे सूर्यफूल आहे. हे सूर्यफुलाचं त्यांनी एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झालेला आहे. इथे पण काय काय लावलेलं आहे. आता माझ्या बरोबर माझी
भाऊजाई म्हणजे माझ्या पाठचा भाऊ आहे तो, त्याची ही सौभाग्यवती. तर ती अंगणवाडी सेविका आहे. आणि त्याच्यानंतर ती घरातलं सगळं घरातलं जे म्हणजे आमचं कुटुंबाचं आहे ते सगळं सांभाळून, शेती आहे ती सगळं सांभाळून, बचत गट आहे, बचत गटांमार्फत सुद्धा काय काय त्यांचे उद्योग चालू असतात. खूप ऍक्टिव्ह आहे. आणि आता तिने हे असे काही ना काहीतरी प्रयोग ती करत असते. खूप हुशार आणि अतिशय ऍक्टिव्ह अंगणवाडी सेविका आहे, त्यामुळे बऱ्यापैकी लोकांशी कनेक्टेड आहे. तर तिची आपण ओळख करून घेऊया. करून दे बरं ओळख. नमस्कार, मी सौ नेहा नरेंद्र मोरे. मी एक अंगणवाडी सेविका आहे. अंगणवाडीचं टायमिंग दुपारी 3 वाजेपर्यंत असतं, पण त्या दुपारच्या टायमिंग नंतर आम्ही आमचा व्यवसाय, मी आणि माझे मिस्टर, माझ्याकडे एक गाई आहे. त्या गाईंचं दूध, दुधापासून आम्ही पण प्रोडक्ट बनवतो. त्याच्यातून दही, दूध, तूप, पनीर. गीर गाई आहे माझ्याकडे. गीर आहे आणि गावठी आणि गिर, या दोन. बाकी HP HF वगैरे ह्या गाई नाही आहेत माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर त्याच्याच जोडीला शेती हा व्यवसाय म्हणून आम्ही करायला सुरुवात केली. मग त्याच्यातून आम्ही भुईमुग घेतो, शेंगदाणा घेतो, आपलं कुळीत घेतो, उडीद घेतो, चवळी आहे. ही बघा, हे आता माझ्या शेतातलेच हे उडीद आहेत. ह्या उडदापासून आपण डांगर पीठ तयार करतो. ते काळे उडीद, ते हे माझ्या शेतात पिकलेले आहेत. त्याच्यानंतर ही चवळी आहे. ही चवळी सुद्धा माझ्या शेतात पिकलेली आहे. आम्ही शेती करतो. त्याच्यानंतर हे कुळीद आहेत. कुळीदाचं सुद्धा आपण पिठलं करतो. अशी पिठी म्हणतात त्याला. म्हणजे इतर पुणे, जुन्नर बिन्नर या भागामध्ये जे तिकडे घाटमाथ्यावर जे मिळतं ना, ते हुलगे असतात. हुलगे आणि कुळीद दिसायला सेम दिसतात, पण ते सेम नाहीयेत. कारण हुलग्यांची भाकरी होते, कुळीदची भाकरी होत नाही. ते दिसायला एकदम सेम दिसतात. त्याच्यामुळे ह्याच तू केलेलं आहे. मी माझ्या शेतात कुळीद, उडीद, भुईमुग, सूर्यफूल, त्याच्यानंतर चवळी असेल, वालीच्या शेंगा, मक्का लावलाय, कणस पण, आणि एक गायींना ओला चारा म्हणून तोही केलेला आहे मी. त्याच्याबरोबर मला एक प्रगतशील शेतकरी म्हणून एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, कोकण अमृत. त्या कंपनीच्या तर्फे आम्हाला प्रगतशील शेतकरी म्हणून आमदार भैया सामंत यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार मिळाला प्रगतिशील शेतकरी म्हणून. तुमचं अभिनंदन आमच्या सर्वांच्या वतीने. तर हा भुईमुग लागवड आम्ही डिसेंबरच्या 15 तारखेला केलेली आहे. 15 तारखेनंतर आता तो एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत तयार होणार. आणि सांगायचं म्हणजे आम्हाला वर्षभर पुरेल असं आम्ही या भुईमुगापासून तेल पाडतो. आणि माझ्या शेतातली भाजी जी आहे ही आम्ही आमच्या कुटुंबाला, अगदी इव्हन मी माझ्या मुंबईला सुद्धा मुलांना सुद्धा पाठवून देते इथून भाजीपाला. म्हणजे व्यापारी नाहीये अजून. नाही, म्हणजे बाहेर विकणं हा प्रकार नाही. सध्या तुमचा प्रयोगच चाललेला आहे. जे आमच्या कुटुंबाला अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही हे भाजीपाला असेल किंवा तेल वगैरे खातो, विदाउट केमिकल युक्त. बघा, ही इथे हिरवा माठ आहे. आणि ही भाजी तर सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडे वर्षाचे 12 महिने मिळतात. वालीच्या शेंगा. हे बघा, या वालीच्या शेंगा थोड्या आहेत. आता सुरुवात झाली. इथे वांगी आहेत. आणि हे सूर्यफुलाचं इथे बघा, ही सूर्यफुलाची आहेत. आणि हे तयार झालेलं आहे, म्हणून ती अशी झाडं अशी खाली वाकलेत. याचा अर्थ ती तयार झालीत. आणि ही तयार नाहीयेत म्हणून ती उभी आहेत. आणि ह्याच्यामध्ये हे बघा, हे अशा पद्धतीने हे तयार झालेलं फुल आपल्याला असं लगेचच हे वरचं हे आहे ना, हे पडतं, तेव्हा हे आपल्याला फुल तयार झाले हे कळतं. त्या बी आहेत. ह्या आतली ही बी आहे. आणि ह्या बी पासून आपण तेल पाडणार. हे बिया कशा काढायच्या? हे फुल आता काढायचं. काढल्यानंतर उन्हात वाळवायचं. हे फुल उन्हात वाळवल्यानंतर आपण जसं कुळीद वगैरे झोडतो त्याच पद्धतीने हे फुलं झोडायची. आणि त्याचं ते साफ करून मग ते घाण्यावर तेल पाडायला घेऊन जायचं. सूर्यफुलाचं तेल. सरकारच्या घरकुल योजना जी आहे त्याच्यामध्ये हे घर आता गावामधून बांधून मिळत आहेत. पण त्याच्यामध्ये 1 RK म्हणजे 1 रूम किचन असंच आणि संडास बाथरूम असं मिळतं. पण त्यांना जर मोठं घर करायचं असेल
तर त्यांनी थोडं पैसे वरती घालून ते वाढू शकतात, जसं आता ह्यांनी केलंय. आणि मुद्दामून दाखवण्याचं तुम्हाला उद्देश म्हणजे आपल्याकडे विटा वापरल्या जातात आणि इथे हा जो दगड आहे ना ह्याला चिरा म्हणतात. हा चिरा, कारण कोकणात चिऱ्याच्या खाणी आहेत. हे बघा, हा चिरा आणि ह्याच्यावर प्लॅस्टर केलं जातं, जसं विटांच्या बांधकामावर केलं जातं तसं. आणि परिसर बघा, आता हा सगळा इथून डोंगर आहे. इथे फणसाचं झाड आणि त्याच्यानंतर आंब्याचं झाडं, काजूची झाडं सगळे आजूबाजून आहेत. हे बघा, आणि समोर सगळं जंगल आहे, त्याच्यात सुद्धा करवंदाची डोंगरची काळी मैना. हे बघा. समोर ते छोटे ओढे, म्हणजे आता आमच्याकडे त्याला व्हाळ म्हणतात, तो आहे. आणि त्याच्या पलीकडे पण डोंगर, थोडा ते डोंगराळच भाग आहे. आणि हे आमच्या भागामध्ये हे शेवटचं घर आहे. इकडून सगळा पुढे डोंगरच आहे. हे बघा, शिमगा होळी झाल्यानंतर ना जो देव प्रत्येकाच्या घरी येतो, तो ही पालखी, हे बघा, ही आता प्रत्येकाच्या, ही आमच्या शेजारच्या गावातली पालखी आहे. आणि ती आता आमच्या घराच्या समोरून जाते आणि तिचे आमच्याकडे पण घरं ती घेते सगळ्यांची. त्याच्यामुळे हे सुरुवातीचं तिचं स्वागत, तिची आरती केली गेली आणि संध्याकाळी ती आता परत संध्याकाळपर्यंत आमच्या घरी येणार आहे. इथे घरी येतो देव. काजूची झाडं, हे तरी लहान नाही झाड, आणि त्याला हा काजू इथे धरलेला आहे, पण त्याच्यावरती कुठे दिसतंय का, बोंड असतं ते. हे बघा, बोंड असतं वरती, फळ असतं, म्हणजे ते पण खातात. थोडस तुरट लागतं, पण त्या बोंडापासूनच दारू बनवली जाते. गोव्याची दारू फेमस आहे त्याची. काय नाव आहे बे तिचं? फेणी, काजू फेणी जी आहे ना ती त्यानेच बनवली जाते. हे बघा, हे सगळं रातांब्याचं झाड आहे आणि त्याला अजून हे झालेली नाही, ती फळं धरलेत पण कच्ची आहेत. हा महिना मार्च आहे ना? फेब्रुवारी मध्ये फुलं येतात त्याला. फेब्रुवारीच्या नंतर मार्च, एप्रिल अखेरला तयार होतात ती. एप्रिल अखेरला तयार झाली की मग त्या आम्ही काढून फोडून बिया वेगळ्या आणि साली वेगळ्या, साली उन्हात सुकवून मग त्याची कोकंब करतो आम्ही तयार. आणि मग 6 ते 7 पण त्याला पण खूप खटपट आहे. फूट पाण्याची, मिठाच्या पाण्याची फूट द्यायला लागते. किती वेळा? मिठाच्या पाण्याची नाही, मीठ आहे ना बियामध्ये टाकायचं, मग त्या बिया चुरायच्या, त्याच्यातून पाणी निघतं आणि मग ते पाणी कोकंबाला लावायचं. मग कोकंबाच्या 6 ते 7 फुटी होतात. त्याच्यापासून आम्ही कोकंब करतो आणि मग विकतो. पण ही फळं काढताना झाडावरनं पण खूप नाजूकपणे काढायला लागतात. हाताने काढतो आम्ही. एवढी वरती जाऊन कसं का? नाही, हे काढतात का हाताने काढतो आम्ही. मग ते खाली कसं घेतात मग? पिशवीतून. असं म्हणजे एका पिशवीत भरून ते खाली सोडली जाते. पण आता ह्या एका झाडाची पण, म्हणजे कोकणात अशी बरीच झाडं आहेत की एका झाडापासून अनेक उपयोग आहेत. जसं आता ह्याच्यापासून सरबत तयार केलं जातं, कोकम आगळ तयार केलं जातं, आमसूल तयार केलं जातं, बियापासून पण तेल, रातांब्याचं जे तेल आहे, पाय क्रॅक होतात, जे पाय फुटणं हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी ते खूप गुणकारी आहे. ते सुद्धा, म्हणजे त्याच्या बी पासून सगळं उपयोगी आहे. किती उपयोग झाले बघा, जवळजवळ 5 उपयोग झाले. आणि असं ते केलं जातं. पण आमसूल बनवण्याची प्रोसेस खूप ही आहे, म्हणजे त्रासदायक आहे, त्याच्यामुळे जास्त कोणी करत नाहीत. हे बघा, हे इकडून मी आता आले, इथे जवळपास घरं नाही, हे एकच घर इकडे आहे आणि तिकडे पलीकडच्या वाडीमध्ये खूप घर आहेत. आमची घरं खूप लांब लांब आहेत. आता ह्या घरात आपण आलोय, हे आमचं मूळ घर आहे, म्हणजे जावळीचे मोरे जे या गावामध्ये आले ते हे पहिलं घर. आणि पहिल्या घरातून मग आमची पुढे 2 घरं झाली, आता 3 घरं झाली, अशी सगळी घरं झाली. आणि हे बघा, हे अंगण आहे. मी तुम्हाला मगाशीच बोलले, प्रत्येक घरामध्ये अंगण असतं.
तर हे अंगण आहे आणि ह्यांचं विशेष म्हणजे आमचे मगाशी बघितलं असेल तिथे फरशी आहे. काही जणांनी फरशी बसवली पण ह्यांनी मातीचं आहे हे अंगण सगळं. हे सारवावं लागतं, त्याची जमीन करावी लागते. आता हे बघा इथे हे जुनी घरं जशी होती ना तसं ह्यांनी ते स्ट्रक्चर तसंच्या तसं ठेवलेलं आहे. ओटी पडवी हा प्रकार काय आहे तर ही आहे ओटी वरती आणि ह ओटी. हे बघा हे आता पायऱ्या आहे, तिथे मी पायऱ्या चढून वरती आली. ही आहे ओटी आणि हा खालचा भाग आहे ना, हे आहे पडवी. ही वरती ओटी आणि खाली पडवी. हे बघा हा मेन दरवाजा, हे अंगण. आणि मग आपण आतमध्ये आल्यानंतर पहिली ही असते पडवी अशी. इथे पायऱ्यावरून वरती गेलं की ही ओटी आणि आतमध्ये मजघर असतात. आणि कोकणामध्ये आणखीन एक आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये हे असं झोपाळा असतोच. हे काय ती आता कसली म्हणाली तू? जेव्हा आमच्या कुडेवाडी गावात कोणच नव्हतं तेव्हा हा महापुरुष जावळीवरून प्रभानवली खोरनिकोच्या याच्यामध्ये उतरला. तिथून मग हा कुडेवाडी गाव वसवण्यासाठी कोणच नव्हतं वसत, त्यावेळी राहत नव्हतं. तेव्हा हा महापुरुष आमचा आहे तो या गावामध्ये आला, कुडेवाडी गावामध्ये. आणि त्याच्यापासून मग ही एवढी आमची 3 घरं 4 घरं जी झाली ती त्या महापुरुषापासून आमचं मूळ पुरुष. हा मूळ पुरुष जावळींचा पहिला आला इथे गावामध्ये. तो ज्याने इथे पहिलं पाऊल टाकलं ते कुडेवाडी गावात मध्ये टाकलं. ते सुद्धा जावळीवरून विशाळगडावरून खाली उतरलं, प्रभानवलीत आले. त्यामुळे देवाचा पहिला मान जावळीच्या मोरांचा आहे, तिथे प्रभानवलीत आहे. आणि त्याच्यानंतर हे काही जण इकडे आले, पुढे आले ना? नाही काही नाही. हा एक इथे आला. तिथे सावंतानं एक सावंत म्हणून नावाने माणूस होता ना तिथला, त्याला पूजा करायला तिथल्या त्या ह्याला सांगितलं आणि तो इथे कुडेवाडी गावात आला आणि इथे त्याचा वंश वाढला. पण मग तिथे प्रभानवल्लीत मोऱ्यांची घरं नाही आहेत का? आपल्यात नाही, एकही नाही मोऱ्यांचं घर आहे पण ते वेगळे आहेत. ते वेगळे आपल्यातले नाही. आता इथे सुद्धा मोरे आहेत पलीकडच्या वाडीमध्ये, पण ते जावळीचे मोरे नाही. आमचं सोयीत सुद्धा त्यांना नाही, त्यांचं आम्हाला नाही. कारण ही 3 घरं म्हणजे हे मेन घर आणि इथून पुढे अजून 3 घरं झाली. ही 3 घरं मेन जावळीच्या मोऱ्यांची. आमची आपली 7वी ते 8वी पिढी चालू आहे. आणि हे जे आले जावळीमधून ते मूळ पुरुष. मूळ पुरुष. मंडळी देव घरी येतो म्हणजे काय ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सकाळी आमच्या शेजारच्या गावातली ही पालखी आहे. सकाळी समोरून गेली, मी तुम्हाला दाखवलं होतं. ऍक्च्युली आमच्या गावात सुद्धा ती पालखी येते, मान असतो तिचा. त्याच्यामुळे सगळ्यांकडून दिवसभर काही ठिकाणी जेवण पण असतं. सगळं ते दिवसभर दर्शन ओटी बिटी भरली जाते, प्रत्येक घरात जाते ती. आणि आता शेवटचं घर आमचं आहे ह्या बाजूने. आता ती परत आपल्या गावात जाणार. ते शेवटचं घर आमचं आहे, त्याच्यामुळे ती आता आमच्याकडे आलेली आहे. आणि ती घरात देव येतो म्हणजे काय हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. प्रत्येक दिवशी म्हणजे ही पालखी प्रत्येकाच्या घरात जाते आणि एखादं लहान मूल कसं उत्साहाने आनंदाने पागडत तशी ती येते. हे ना अक्षरशः प्रत्येक त्या घरातल्या व्यक्तीला पण भरून येतं. अशी ती पण तेवढीच आतुर असते सगळ्यांना भेटायला. तर दाखवते तुम्हाला एकदम आनंदमय वातावरण आणि पण सगळ्यांनी दर्शन घ्या. आणि घरातली येऊन म्हणजे आता इथे आतमध्ये घरात आतमध्ये येऊन बसते, तिला बसवलं जातं. आणि एखाद्याचा जेवढा म्हणजे किती काय सांगू मी तुम्हाला खरंच कळत नाहीये. मी पण एकदम ही झाले. फक्त बघा सगळ्यांनी. तिथे पण तिची आरती केली जाते आणि मगच घरात घेतलं जातं.
तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन घ्या. आता इथे अशी प्रत्येक घरात त्या घरातल्या ज्या सवाशीण महिला असतात त्या सगळ्या ओटी भरतात. एखादी माहेरवाशीण नसेल तर तिच्या नावाने पण म्हणजे तिची पण ओटी इथे भरली जाते. जी सासूरवाशीण आहे ती त्या मुलीतर्फे ती भरली जाते ओटी. हे बघा, ऐका ना, फक्त ह्याच्यातली देवींची नावं सांगा ना. जुगाई, बसकाई, पावनाई. बसकाई, पावनाई आणि ब्राह्मण ढोकरोबा. हे बघा, आता सगळं ओटी वगैरे भरून झालं, गाराणं झालं, आता पालखी चालली. हे बघा, अशी प्रत्येकाच्या घरात येते. देव भेटायला येतो, देव घरी येतो तो हा. आणि अक्षरशः भावना विवश व्हायला होतं आपल्याला एवढं. त्या मूर्तीत किती उत्साह आनंदी आहेत ते बघा. तेज त्या मूर्तींवर सुद्धा चालली परत आपल्या त्या गावात. सकाळचा आणखीन एक अनुभव सांगते. ती पालखी जी त्या गावातून इकडे येते ना, ते आम्हाला माहिती आहे चालत येताना जवळजवळ माझ्यासारखीला तरी 1.5 तास जाईल एवढं अंतर आहे. आणि ते सुद्धा डोंगरातून. ती पालखी 15 मिनिटात आली. म्हणजे किती स्पीड नाही, ऍक्च्युली माणसं नाही धावत, पालखी ते देव चालायला लावतो तो एवढा हलकी येते आणि एवढ्या स्पीडने येते. हे अनुभव सगळ्यांना आलेले आहेत.